छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त महाराजांना विनम्र अभिवादन। थोडी थोडकी नव्हे, 350 वर्षांची गुलामगिरी या महाराष्ट्राने भोगली होती। स्वराज्य, स्वातंत्र्य या शब्दांचा अर्थ सुद्धा महाराष्ट्र विसरला होता। अशा वेळेला वयाच्या 15व्या वर्षी शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली। मित्रांनो, एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे। शिवाजी महाराजांना स्वराज्याची प्रेरणा कोणाकडून आली, तर याचं एकच उत्तर आहे, ते म्हणजे त्यांचे तीर्थरूप वडील महाराज साहेब शहाजीराजे भोसले आणि माँसाहेब जिजाऊ या दोघांकडूनच महाराजांना स्वराज्याची प्रेरणा मिळाली। वर्ष 1641-42, महाराजांचं वय 11-12 वर्षांचं आहे फक्त। महाराज बंगळुरास गेले होते। शहाजीराजांची बंगळुर ही जहागीर होती कर्नाटकात। माँसाहेबांबरोबर गेलेत महाराज। एक गोष्टीच्या बाहेरून तुम्ही फक्त विचार करा, तुमच्या घरची परिस्थिती याच्यामध्ये तुम्ही आणा। आपण रात्री जेव्हा आपल्या मुलांबरोबर जेवायला बसतो, किती महत्त्वाचं आहे बघा, आपल्या घरी जी डिनर टेबल कॉन्व्हर्सेशन्स होतात ती आपल्या मुलांना इम्पॅक्ट करत असतात। आपण जेवण करताना कुटुंबात जे बोलतो तो मुलांवर संस्कार होत असतो। मला नेहमी असं वाटतं, महाराज जेव्हा बंगळुरास गेले असतील, 11-12 वर्षांचे असतील, कळण्याचं न कळण्याचं थोडंसं वय, पण अशा वेळेला माँसाहेबांमध्ये आणि शहाजीराजांमध्ये जी संभाषणं झाली असतील त्याचा परिणाम महाराजांच्या मनावर नक्की झाला असेल आणि त्यातूनच कुठेतरी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली असेल। 15व्या वर्षी रायरेश्वरी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आहे। 28 जानेवारी 1646चं एक पत्र आहे। हे पत्र आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे का? कारण जी काही 200-225 पत्र महाराजांची आपल्याला उपलब्ध झाली आहेत, त्यातलं हे सर्वात जुनं पत्र आहे। म्हणजे महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी लिहिलेलं हे पत्र आहे। आणि या पत्राची दुसरी खासियत काय आहे, तर या पत्रावर महाराजांची मुद्रा आहे। प्रतिपतचंद्र लेखे व वर्धिष्णुर विश्ववंदिता शाह सुनो शिवसैष्या मुद्रा भद्राय राजते। वयाच्या 16व्या वर्षी महाराजांची स्वतःची मुद्रा आहे। निसंशयपणे अनेक इतिहासकारांच्या मते ही मुद्रा त्यांच्या तीर्थरूपांनी, वडिलांनी म्हणजे महाराज साहेब शहाजीराजे भोसलेंनीच त्यांना दिली आहे। पण या मुद्रेची खासियत काय आहे, तर ही मुद्रा संस्कृतमध्ये आहे। मित्रांनो, माँसाहेब जिजाऊ असतील किंवा महाराज साहेब शहाजीराजे असतील, यांच्या मुद्रा सुद्धा फारसीमध्ये आहेत। अशा वेळेला त्यांच्या मुलाची म्हणजे 15 वर्षांच्या शिवाजी महाराजांची मुद्रा संस्कृतमध्ये, म्हणजे ही शिवमुद्रा किंवा हा स्वराज्याचा खेळ हा काही पोरखेळ नव्हता, क्षणिक लहरीपोटी केलेली ही गोष्ट नाहीये। यामागे एक विचार आहे, यामागे आपल्या ध्येयाशी प्रामाणिक राहण्याचा एक विचार आहे। ही मुद्रा संस्कृतमध्ये तर आहेच, पण या मुद्रेमध्ये महाराजांनी जे लिहून घेतलंय ते जास्त महत्त्वाचं आहे। ते काय आहे? प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारं शहाजीपुत्र शिवाजी याचं राज्य आहे, पण हे नुसतं राज्य नाहीये, तर हे विश्वाला वंदनीय आणि लोककल्याणकारी राज्य आहे। वयाच्या 15व्या वर्षी महाराजांना हे माहिती होतं की आपलं राज्य असणार आहे, पण ते राज्य कसं असणार आहे, तर ते लोककल्याणकारी असणार आहे। 17व्या शतकात मध्ययुगामध्ये असा विचार करणारा आणि वयाच्या 15व्या-16व्या वर्षी असा विचार करणारा राजा आपल्याला लाभला, हे आपलं केवढं मोठं भाग्य आहे। प्रतिपतचंद्र लेखे व वर्धिष्णुर विश्ववंदिता शाह सुनो शिवसैष्या मुद्रा भद्राय राजते। काळाच्या पटलावर घटनांची वीण तुटत नाही, काळाच्या पटलावर घटनांची वीण तुटत नाही, इतिहासाच्या पानांवरची गोष्ट इथे संपत नाही, गोष्ट इथे संपत नाही।